अंदमानच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। सध्या मी आहे पोर्ट ब्लेअरमध्ये। तर आता सकाळचे 11 वाजतायत आणि आम्हाला पोर्ट ब्लेअरवरून हॅवलॉक आयलंडला जाण्यासाठी जे गव्हर्नमेंट जेटी असतात त्याचे तिकीट घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे। तर मागे जे दिसतंय तिकडे ते गव्हर्नमेंट जेटीचं जे पोर्ट आहे ते आहे। तर आम्हाला आता तिकडे आज जायचं आहे आणि फॉर्म वगैरे भरून मग आमचं जे तिकीट आहे ते घ्यायचं आहे। चला तर मग आज जाऊया आणि बघूया काय प्रोसेस आहे ते। इकडे एका आयलंडवरून दुसऱ्या आयलंडला जाण्यासाठी फक्त जे जेटी आहेत, जे फेरी आहेत तेच चालतात। तर गव्हर्नमेंट रन काही फेरीज आहेत आणि प्रायव्हेट पण आहेत, पण प्रायव्हेटमध्ये जे कॉस्ट आहे ते जास्ती आहे। बट अजून एक गव्हर्नमेंटचे जे जेटी आहे त्याचं जे डिसएडव्हान्टेज आहे की ते खूप जास्ती वेळ लावतात एका आयलंडवरून दुसऱ्या आयलंडला जाण्यासाठी। बट त्याचे जे तिकीट्स आहेत कम्पेअर टू प्रायव्हेट फेरी ते कमी असतं। त्याच्यामुळे आम्ही आत्ता उद्या आम्हाला पोर्ट ब्लेअरवरून हॅवलॉक आयलंडला जायचं आहे। तर त्याच्यासाठी आम्ही इथे तिकीट घ्यायला आलो आहे। इकडे समोर आहे ते पोर्ट आहे, इथूनच सगळे जे जेटी आहेत ते दुसऱ्या आयलंडला जाण्यासाठी निघतात। इकडे समोर आहे तिकीट काउंटर, रिझर्वेशन सिस्टम। बघूयात काय असं इथे एक फॉर्म आहे, ते भरायला लागतं आपले डिटेल्स एंड ऑल, कुठल्या आयलंडवरून कुठल्या आयलंडला जायचं आणि डेट ऑफ युअर ट्रॅव्हल आणि आपले डिटेल्स द्यायचे। इथे हे फॉर्म द्यायला आलोय काउंटरला। हे मिळालं तिकीट, दोघांचे मिळून 1360 रुपये झाले, म्हणजे 680 पर पर्सन। हे गव्हर्नमेंट जेटीचं प्राइस आहे फॉर नॉन आयलँडर, म्हणजे आम्ही या आयलंडवरती राहत नाही असं, बट इंडियन आहे। तर हे असे नॉन आयलँडर फॉरेनर किंवा आयलँडर इंडियन असे वेगवेगळे प्राइजेस आहेत याच्यामध्ये। तर हे जे सारे गव्हर्नमेंटचे जेटीज आहेत ते इकडून निघतात। तिकीट घेऊन बाहेर आलोय अँड आता थोडंफार काहीतरी खाऊन घेऊया आणि त्याच्यानंतर मग इथे एक म्युझियम आहे, नेव्हीचं म्युझियम आहे, त्याचं नाव आहे समुद्रिका म्हणून। तर आता ते बघायला जाऊयात आपण। सो ऊन आहे इकडे भरपूर, बट आम्ही हे सनकोट वगैरे आणलेलं आहे येताना अँड गाडीवर जे आहे ते हेल्मेट वगैरे आहे, सो काही प्रॉब्लेम नाही आहे। इतका रस पितोय। यहाँ गन्ना उगता है क्या खेत में? यहाँ से उगता है? दिगलीपूर में? अच्छा। इकडे दिगलीपूर म्हणून एक नॉर्दर्न अंदमानचा एरिया आहे, तिकडे ऊसाची शेती होते असं हे काका सांगतात। समुद्रिका असं नाव आहे त्याचं। ठीक आहे, बघूया आता। इकडे तिकीट आहे पर पर्सन 50 रुपीज। हे सगळे रडार वगैरे आहे इकडे, त्याचे मॉडेल्स आहेत। नेव्ही अँड मरीन अशा दोन्हींचं हे म्युझियम आहे। हे नॉर्थ बेचं लाईट हाऊस आहे जे त्या फोटोमध्ये दिसतं ते, आणि जे जुनं 20 रुपयाचं नोट होतं त्याच्यामध्ये हेच आयलंड जे आहे ते दाखवलेलं होतं। तर हे जे निकोबारी हट आहे जे लाकडाचं आपल्याला दिसतं आता, त्याच्यातून आपण समोर जे नॉर्थ बेलचं लाईट हाऊस दिसतं ते बघू शकतो आपण। हे जे हट आहे त्याला निकोबारी हट म्हणतात। सगळं वरती असं लाकडी आहे, मस्त। हे ब्लू वेलचं स्केलेटन आहे। तर हे रिकवर केलं होतं फ्रॉम कमोर्ता आयलंड।
The mighty mammal can grow so large that 8 elephants can easily stand in a row on its back. बापरे. They are capable of cruising of 30 kilometers per hour. The blue whale can stay underwater for the 20 minutes between 2 inhalations. The signature water spouts of whale is the exhaled air by animal and can reach up to height of 9 meters. बापरे, ब्लू व्हेल आहे, त्याचा स्केलेटन आहे. वाव, किती इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ना काही काही जी आपल्याला माहिती पण नाही आहेत अजून. नाईस. दिस इज समुद्रिका. हे अंदमान आणि निकोबारचं मॅप आहे. हे जे आहे दिगलीपूर वगैरे हे पूर्ण नॉर्थ अंदमान येतं. हे मिडल अंदमान आहे अँड इकडे हे साऊथ अंदमान आहे. जिकडे पोर्ट ब्लेअरचा एरिया आहे तो साऊथ अंदमान आहे. अँड हे जे आहे लिटल अंदमान आहे आणि त्याच्यानंतर एकदम खाली हे निकोबार आयलंड आहे. ग्रेट निकोबार आणि हा निकोबार आयलंड इकडे खाली. मी अंदमान निकोबारबद्दल थोडं वाचत होते. याच्यात असं मी वाचले की हे जे द्वीपसमूह आहे त्याच्यामध्ये 572 द्वीप आहेत, विच इज क्रेझी. छोटे छोटे जे द्वीप आहेत तसे 572 आहेत. तर पोर्ट ब्लेअरचं नाव आहे ते कॅप्टन होते, त्यांचं नाव आर्चिबाल्ड ब्लेअर. त्यांच्या नावावरून ह्याला पोर्ट ब्लेअर असं नाव दिलं गेलं होतं. तर आधी 1719 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीनी पोर्ट ब्लेअरमध्ये म्हणजे त्यांचे अड्डे जे आहेत, कॉलनी किंवा जे नौसैनिकाचे अड्डे आहेत ते स्थापन केले होते. त्यानंतर 19व्या शतकात परत जे ब्रिटिश आहेत त्यांनी याच्यावर नियंत्रण घेतलं अंदमान निकोबार आयलंडवरती. आणि त्याच्यानंतर मग 1857 पासून जे आपले स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांना कैद करण्यासाठी या जागेचा उपयोग ते करत होते. हे वन ऑफ दी ॲक्टिव्ह वल्केनोज इन इंडिया. तर हे बॅरन आयलंडमध्ये आहे, जे की अंदमान निकोबार जे द्वीपसमूह आहे त्याच्यामध्ये येतं. ते पोर्ट ब्लेअर पासून 120 किलोमीटर अंतरावर नॉर्थ साईडला हे एक आयलंड आहे. जायचंय आम्हाला तिथे पण. ईस्ट इंडिया कंपनीचं जे भारतावरचं जे रूल आहे ते कसं सुरू झालं ते सगळं याच्यामध्ये आहे. 1498 मध्ये जेव्हा वास्को द गामा त्यांच्या ट्रॅव्हल थ्रू इथे आले भारतात कलकत्त्यामध्ये, त्याच्यानंतर मग त्यांचं जे व्यापार व्यवहार आहे ते सुरू झालं. इथे जे मराठा डायनेस्टी आहे त्याचं पण डिटेल्स आहे तिथे. मराठा नौसेना की स्थापना छत्रपती शिवाजी महाराजने की थी. जलमेव यस्य बलमेव तस्य, म्हणजे जे समुद्रावर शासन करेल तोच सर्व शक्तिमान असेल, हे त्यांचं एक विश्वास होतं असं. इकडे पोर्ट ब्लेअरमधलं जे सेक्युलर जेल आहे त्याचं एक रेप्लिका आहे. आणि इकडे खूप सारे शिप जे असतात त्याचे मॉडेल्स आहेत वेगवेगळे. INS विक्रांत, गुराब बोट, रीड बोट. इकडे पण काही वेगवेगळे मॉडेल्स आहेत. ऑपरेशन ट्रायडेंट, हा कराचीवर जी मिसाईल हमला झाला त्याचं डिटेल्स आहे त्याच्यात. नाईस. हे सगळं मरीनचं आहे, फिश वगैरे. हे फिशचं हे आहे, हे हा ब्लेड आहे, सॉ फिश ब्लेड. ते त्या फोटोमध्ये दिलं ना, ते मागे जे दिसतं त्याचं शेपटी पुढचं तोंड आहे. अच्छा, हा राईट, त्याचे डोळे खाली आहेत आणि तोंड आहे. बापरे, तर ते असं असतं. स्टारफिश. हे बघ कसं आहे. वाव, चिपकून बसले. हा
कसं पण शेप घेत होते. इकडे पण एक पडलाय, तिकडे आत पण एक आहे. असे हे वेगवेगळ्या प्रकारचे फिश आहेत इकडे या म्युझियम मध्ये. अँड दिस इज सी आर्चिन्स. ओ वाव, हे पहिल्यांदा पाहतीये मी. वेगळ्या प्रकारचे आणि असं पण असतात समुद्रात. सी क्यूकंबर. वाटतंय का तुला हा मासा असू शकतो? सी क्यूकंबर आहे त्याचं नाव. दिस इज एंजल फिश. हे जे आहे ते जावरा ट्राईबची लोक आहेत. त्याचं एक मूर्ती दाखवलंय. तर ही लोक जे आहेत ते इंडिजिनियस अंदमानीज पीपल, म्हणजे ते सुरुवातीपासून त्यांची वसाहत अंदमानमध्ये होती. तर एक जंगली ट्राईब म्हणून यांना ओळखलं जायचं. म्हणजे शिकार करणं वगैरे त्यांचं काम. ही निकोबारी होडी. हे जे कोरल रीफ आहेत ते आपण असं मानतो की लाईफलेस रॉक्स असतील, बट ते तसं नाही आहे ॲक्च्युली. द कोरल्स आर ॲनिमल्स विच ग्रो इन स्टोनी स्केलेटन. म्हणजे जे ते एक प्रकारचे जे ॲनिमल्स आहेत ते म्हणजे एक प्रकारचे ॲनिमल आहेत असं कन्सिडर केलं जातं. तर इथे त्याचं पूर्ण इन्फॉर्मेशन दिलं आहे. द लिव्हिंग पार्ट ऑफ द कोरल इज अ थिन लेअर ऑफ द ऑन द आउटसाइड ऑफ द कॉलोनीज. The coral animals can withdraw into a skeleton when they are attacked or when they are just resting. मला पण माहिती नव्हतं हे की ते एक प्रकारचे ॲनिमल्स असतात कोरल्स पण. हे सगळे शेल्स आहेत, शंख. हॉक्सबिल टर्टल्स, त्याचं जे वरचं कवर असतं ना ते आहेत. आणि हे तर किती मोठे. हा हे टर्टलचं वरचं जे शेल असतं ना ते आहे हे. वाव. ऑन्जी ट्राइब, one of the indigenous group inhabiting the Andaman Islands. They are believed to be one of the oldest surviving tribes in the world. सेंटिनलीज हे पण एक ट्राइब होतं. निकोबारीज हे एक ट्राइब आहे जे अंदमान निकोबार आयलंडमध्ये आधीपासून राहतात आणि त्यांची वसाहत आहे. सो टोटल आता निकोबारी झाले, जावरा झालं, ऑन्जीज झालं, हे सगळे जे ट्राइब आहेत ते आधीपासून अंदमान निकोबारमधले जे इंडिजिनियस पीपल आहेत ते आहेत. इथे म्युझियमच्या इथेच एक असा शॉप आहे आर्ट अँड क्राफ्टचा. हे आरसा किती सुंदर आहे. सगळे शंख वगैरे आहेत त्याच्यातून हे बनवलेलं आहे. This is a cap. भारी आहे ना. नारळ पाणी पिणं चालू आहे. सो इकडे जास्ती हायड्रेटेड राहायला लागतं, त्याच्यामुळे ज्यूस आणि नारळ पाणी हे जास्ती पिणं गरजेचं आहे. एक लोकल बाजार आहे, अबीर दिन बाजार असं याचं नाव आहे. तर आम्ही आता इथे आलो आहे. छान मस्त शॉप्स वगैरे आहेत इकडे, शॉपिंगसाठी पण छान आहे. इकडे सगळं भाजीपाला वगैरे आहे, हे सगळे डाळ वगैरे आहेत. शू शॉप आहे अँड हे सगळं स्टेशनरी वगैरे आहे. सो
चलो फ्रूट्स घ्यायचं आहे. हे सगळे इकडचे लोकल लोक आहेत जे की लोकल बाजार आहे. सो आहेत सगळे व्हेजिटेबल्स वगैरे, पण जे इथे पिकत नाहीत ते सगळे शिप थ्रू बाहेरून येतात तिकडे. सगळं व्हेजिटेबल मार्केटच आहे इकडे. सो आपण बाहेर जाऊया. हे मेन बाजार रोडच आहे, सगळं मिळतं इकडे. जे आत्ता आपण गेलो ते सगळं व्हेजिटेबल मार्केट होतं. अँड इकडे छोटे छोटे दुकानं आहेत. असं मार्केट असतं ना तसं मार्केट आहे सगळं. हे जे घरासाठी सामान आहे ते सगळं मिळतं इकडे. आणि हा सगळा एरिया अबीरदीन बाजार म्हणून एरिया आहे इकडे. त्याच्यात आहे हे सगळं. कशाचे मॅग्नेट्स आहेत? नहीं ये अपना नहीं ते नहीं है. ते अंडमान का मैप का वगैरह मैग्नेट रहता ना वो वाला, वो नहीं है. ॲज युजल आम्ही मॅग्नेट गोळा करतो, तर इकडे ते मॅग्नेट्स आहेत. दिस इज कार वगैरे आहे, याची काही गरज नाही आम्हाला. हे असे किचन वगैरे आहेत, शंखानी बनवलेलं आहे. हे मासा आहे. हा सगळा एरिया अबीरदीन बाजारचाच आहे. सो जे डेली गरजेच्या वस्तू आहेत, कपडे अँड शूज अँड ऑल व्हेजिटेबल्स सगळं मिळतं इकडे. सो आम्ही जास्ती काही फिरत नाही आहे. सो जस्ट एक नजारा दाखवते मी तुम्हाला की हे आहे अबीरदीन बाजार. जेवण करायला आलो आहे. एक चांगलं रेस्टॉरंट होतं इथेच अबीरदीन बाजारच्या इथेच. सो इथे आलो आहे. थाळी वगैरे मिळेल लगेच, बघूयात. ऊन भरपूर आहे, बट असं दमट हवा नाही आहे, बट उन्हामुळे घाम येतोय, ते प्रॉब्लेम आहे. बट अदरवाईज एव्हरीथिंग इज ओके. फक्त मला टॅन होऊ द्यायचं नाही आहे, त्याच्यामुळे हे जे सनकोट वगैरे आहे ते मी कायमचं घालून हिंडते. दिस इज अ वेज मील. भाजी आणि इकडे भात आणि पापड आहे. पहाड म्हणून एक बीच आहे, तिथून सनसेट दिसेल. सो आम्ही आता सनसेट बघण्यासाठी आलोय. संध्याकाळी इथे निवांत बसता येईल. आणि तिकडे जायचा रस्ता असा हा जंगलातून आहे. भारी मस्त रस्ता आहे, एक नंबर. इथे मुंडा पहाड म्हणून एक बीच आहे, तिथे आलोय आम्ही सध्या. सो ऊन भरपूर आहे, त्याच्यामुळे आम्ही छत्री घेऊन फिरतो इकडे. इकडे आहे तो बीच आहे असा मागे, बट गर्दी पण आहे तशीच इकडे. सो मेन रोड पासून एक 2-3 किलोमीटर आतमध्ये आहे, असा जंगलातून रस्ता आहे. पण छान आहे, बट गर्दी आहे. सो सनसेटसाठी येतात लोक इथे सगळे. इकडे असं आहे, समोर जे आहे ते सनसेट होईलच काही तासांमध्ये. आणि इकडे बीच बघू शकता, असा म्हणजे खूप लांबपर्यंत आहे, खूप मोठा बीच आहे. बट पाण्यात जायला वगैरे अजिबात अलाउड नाहीये. पण असं गर्दी नसेल ना तर एकदम निवांत वेळ घालवायला छान आहे जागा. अँड इकडे असं ते मॅनग्रोव्ह फॉरेस्ट असतं ना तसं आहे इकडे आतमध्ये.
ॲक्च्युली याचा एक ट्रेक पण आहे, मुंडा पहाड ट्रेक म्हणून आहे. तर मी तेच ट्रेल शोधतीये, त्याचा कुठला ट्रेल आहे. तर मला आत्तापर्यंत तरी दिसलेलं नाही आहे कुठे आहे त्याचा ट्रेल. बट मी वाचलंय जेव्हा इथे येत होते तेव्हा, मी जेव्हा रिसर्च करत होते तेव्हा मी बघत होते की मुंडा पहाड ट्रेक आहे एक. तर हे जे पहाडी आहेत मागे जे दिसतंय दिस वन, ते पहाड आहे, इथलं एक डोंगर आहे. तर त्याच्या वरती जायला पण आहे एक ट्रेल. सो मला विचारायला लागणार आहे कुणाला तरी इकडे. बघूयात. एनिवेज आता सनसेट झालं की आम्हाला निघायचं आहे रूमवर. अँड देन ॲक्च्युली आज एकच दिवस आम्ही पोर्ट ब्लेअरमध्ये आहे. उद्या आम्हाला पोर्ट ब्लेअर टू स्वराज आयलंडला जायचं आहे. स्वराज आयलंड इज नथिंग बट हॅव्हलॉक आयलंड. त्याला स्वराज आयलंड असं म्हणतात. तर मी जे ट्रेल शोधत होते ते इकडे आहे. इकडून एंट्री पॉईंट आहे त्याचा, वरती व्ह्यू पॉईंट म्हणून लिहिलंय. तर पूर्ण वरती जायचं अँड तिकडे गेलं की पूर्ण समुद्राचा व्ह्यू दिसतो. तर व्ह्यू पॉईंट म्हणून एक आहे त्याला नाव. तर ते मुंडा पहाड ट्रेक म्हणून याचं नाव आहे. असं तो ट्रेक करायचा होता मला, बट आता वेळ नाही आहे आमच्याकडे. सो बघूयात. दुसरीकडे दुसऱ्या आयलंडवरती वगैरे आहे एक दोन प्लॅन, ते पण बघता येईल. सो आता सनसेट होतोय तिकडे, बघू शकता मस्त. बट इकडे ना सनसेटच्या आधीच लोकांना बाहेर काढतात आणि इथून एंट्री जी आहे सगळीकडे मिलिटरीचं जे ताबा आहे ते जास्ती आहे इकडे. तर तुम्ही जिथे पण जाता मिलिटरी तुमच्यावर नजर ठेवलेली असते. सो इकडे आतमध्ये एंट्री करताना पण तिकडे खूप सारे गाड्या वगैरे होते आणि त्यांना म्हणजे आपली जर तुम्ही रेंटेड बाईक असेल तुमच्याकडे तर व्हेकलचं नंबर, तुमचं नाव वगैरे सगळं इथे देऊन यायला लागतं आतमध्ये येताना. हे ते कोरल रीफ्स जे आपण म्युझियममध्ये पाहिलंय. आता पाणी खालीपर्यंत गेलंय ना त्याच्यामुळे हे सगळे असे उघडे पडले. तर निघतोय आम्ही आता इथून. रूमवर पण जायचंय. इथून रूम आहे ते 10 किलोमीटरवरती आहे अंदाजे. सो येस, पोर्ट ब्लेअरमधला आमचा हा शेवटचा दिवस आहे. अँड देन ट्रिप संपून पुन्हा आम्हाला जे लास्ट डे आहे तेव्हा परत पोर्ट ब्लेअरला यायचं आहे. सो येस, पोर्ट ब्लेअरमधले मोस्ट ऑफ द प्लेसेस, ट्युरिस्टिक प्लेसेस मी म्हणेल, तर ते कवर केलेले आहेत. तर आय होप की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा आणि फिरत राहा. बाय.